मोक्ष आणि बंध काय, सुंदर त्यांनी व्याख्यान केलेलं आहे. अतिशय सुंदर, समर्पक, अगदी थोडक्या शब्दामध्ये. कोणी ऐकलं असेल तर, नसेल तर ऐकून घ्या. अतिशय सुंदर व्याख्यान त्यांनी त्या तिथं केलेलं की बाबा ज्याचे काय श्वास शरीरामध्ये काय राहिलेल्या आहेत, परंतु इच्छा संपूर्ण संपलेल्या. श्वास शरीरामध्ये राहिलेले आहेत, परंतु इच्छा प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. संपूर्ण इच्छा ज्याच्या संपलेल्या आहेत तो मोक्ष. आणि ज्याच्या श्वास संपलेले बघा आणि इच्छा बाकी आहे तो जन्म. आणि त्याच वासना, अलग लक्षात, वासना आपण म्हणतो. अतिशय समर्पक आणि इतकं सुंदर विश्लेषण त्यांनी केलं. आता तिथं हिंदीमध्ये त्यांनी केलेलं, पण फार समर्पक शब्द त्या ठिकाणी वापरला. बंध आणि मोक्ष म्हणजे काय, इच्छा संपल्या, विषय